नमस्कार. स्वादांची मैफिल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण भारतीय लोक सर्व धर्मियांचे सण तेवढ्याच उत्साहाने साजरे करतो. मग आज काय बनतं आहे कळलं ना? ख्रिसमस जवळ आलेला आहे, तर त्यानिमित्ताने नो अल्कोहोल नो एगवाला प्लम केक आपण बनवणार आहोत. सर्वात आधी आपण अर्धा कप रेडीमेड ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे. यामध्ये साखर असते हे लक्षात ठेवायचं आहे. त्यामध्ये आपण 4 ड्राईड प्लम्स, ज्याला प्रून्स असेही म्हणतात, ते घेतलेले आहेत. 1 टेबलस्पून बेदाणे, 1 टेबलस्पून काळ्या मनुका, 4 ड्राईड ॲप्रिकॉट्स, याचे आपण तुकडे करून घेणार आहोत. आणि 2 टेबलस्पून मी टुटी फ्रुटी इथे घेतलेली आहे. हे सारं आपण ज्यूसमध्ये 24 तासांसाठी भिजवून ठेवलेलं आहे. ट्रॅडिशनल रेसिपीमध्ये इथे ज्यूसऐवजी रमचा वापर होतो. तसेच हे महिनाभर आधीपासून सोक करायला ठेवलेलं असतं. तेवढा वेळ आपल्याला शक्य नसेल तर आपण 24 तासासाठी हे भिजत ठेवू शकतो. आपल्याला अजून अचानक केक बनवायचा ठरवला तर हे आपण डायरेक्ट ज्यूस टाकून गॅसवर 5 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. आपल्याला ताज्या संत्र्याचा रस काढायला मिळाला तर ते अतिशय उत्तम. नाहीतर आपण रेडीमेड ज्यूस वापरू शकतो. काही कारणाने आपल्याकडे हे प्लम्स अवेलेबल नसतील तर आपण खजुरही वापरू शकतो. सर्वात शेवटी घालण्यासाठी आपण इथे ड्राय इन्ग्रेडियंट्समध्ये इथे 1.5 कप मैदा घेतलेला आहे. पाव कप काजू, अक्रोड आणि बदाम घेतलेले आहे, तुकडे करून घेतले. 3 टेबलस्पून कोको पावडर घेतलेली आहे. इथे पाव चमचे आपण जायफळ, दालचिनी व सुंठाची पावडर घेतलेली आहे. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही लवंगाची पावडरही घालू शकता किंवा यातले पदार्थ नको असतील तर काढू शकता. आणि पुन्हा वरून घालण्यासाठी आपण इथे 1 टेबलस्पून टुटी फ्रुटी घेतलेली आहे. या व्यतिरिक्त आपण 1 टेबलस्पून बेकिंग पावडर घेतलेली आहे व अर्धा टेबलस्पून बेकिंग सोडा, 1 टेबलस्पून व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट आपण घालणार आहोत. आपल्याला यामध्ये घालण्यासाठी ही जी संत्र्याची साल आहे ती वरवरून अशा पद्धतीने आपण ऑरेंज जेस्ट घालू शकतो. त्याऐवजी इथे कँडीड ऑरेंज आणून त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. प्लम केकची ही एक खासियत आहे. आपण हे भिजवलेले ड्रायफ्रूट्स अशा पद्धतीने चाळणीवर उपसून घेतलेले आहेत. हे एक्स्ट्राचं जे संत्र्याचं पाणी आहे ते गरज वाटली तरच आपण वापरणार आहोत. शुगर कॅरेमलाइज करण्यासाठी आपण पाव कप साखर व पाव कप पाणी घेतलेलं आहे. आता आपण शुगर कॅरेमलाइज करून घेतो आहे. ताजा ऑरेंज ज्यूस वापरला असेल तर आपण इथे अर्धा कप साखर घेणार आहोत. मंद आचेवर ही मेल्ट होऊ द्यायची आहे. पाव कप ब्राऊन शुगर, पाव कप वितळलेले साजूक तूप, अर्धा कप दूध आपण घेतलेले आहे. तुपाऐवजी आपण फ्लेवर नसलेला तेलही वापरू शकतो. हे सारं मिक्स करून घेऊया. यामध्ये आता तूप घालून घेऊया. ही साखर आता कॅरेमलाइज झालेली आहे. यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करते मी. यामध्ये आपण ही कॅरेमलाइज शुगर टाकून घेतोय. यामध्ये आता आपण मैदा, कोको पावडर, दालचिनी, सुंठ याची पावडर व बेकिंग सोडा, बेकिंग पावडर घालून व्यवस्थित चाळून घेतोय, म्हणजे ते सारे एकत्र होईल. आता हे हलक्या हाताने म्हणजे मिक्स अँड फुल पद्धतीने मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण सोक केलेले ड्रायफ्रूट्स घातले, तसेच व्हॅनिला इसेन्स आपण घालतो. आता ड्राय नट्स टाकूया. कँडीड ऑरेंजेस घालतो. हे सारं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता हे मिश्रण आपल्याला थोडंसं घट्टसर वाटतं आहे तर आपण यात थोडं जे ऑरेंज ज्यूस आपण ठेवलं होतं ते घालू शकतो. 2 ते 3 चमचे ऑरेंज ज्यूस आपण इथे घालतोय. एकाच वेळी जास्त प्रमाणात ऑरेंज ज्यूस घालायचं नाही.
आपल्याला ही अशा प्रकारची कन्सिस्टन्सी हवी आहे. आता आपलं हे मिक्सचर तयार झालेलं आहे. आता आपण ग्रीस करून घेतलेल्या टीनमध्ये हे ओतून देतोय. आता हे डब्यात व्यवस्थित पसरवून व टॅप करून घेऊया, म्हणजे एअर बबल्स निघून जातील. यावर गार्निशिंगसाठी टुटी फ्रुटी व ड्राय नट्स घालून घेऊया. आता हे आपण 180 डिग्री सेल्सिअसवर प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये 25 मिनिटांसाठी बेक करून घेऊया. हे पहा, आपला केक मस्त भाजून तयार झालेला आहे. तो आता आपण बाहेर काढून गार करून घेऊया. काय मग, कशी वाटली ही प्लम केकची रेसिपी? बनवून पाहणार ना या ख्रिसमसला, आणि बनवल्यानंतर तुमच्या प्रतिक्रियाही द्या. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. स्वादांची मैफिल चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेचच करा, आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स लगेचच येतील. चला, ख्रिश्चन बांधवांसोबत तुम्हा सर्वांनाही नाताळच्या खूप खूप शुभेच्छा. चला, भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय.